जय श्रीराम मित्रांनो, नवीन मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं। आज खतरनाकमध्ये भयानकमध्ये आमचा प्लॅन झाला फिरायला जाण्यासाठी। म्हणलं चला, म्हणलं कुठं जायचं म्हणलं, ते म्हणे यार रेणुका माताच्या मंदिराला जाऊ म्हणलं आपण सोमठाण्याला। म्हणलं खूप भारी वातावरण म्हणे, पाण्या पावसाचं खूप भारी आहे, एकदम सीन खतरनाक म्हणे, विशेष नाही राव यार। म्हटलं यार आपण खूप दिवस झाले म्हणलं गेलोच नाही म्हणलं तिकडे, आता लई भारी वातावरण झालं असं, डेव्हलप खूप झालं म्हणलं ते। आता कसं आहे ते पर्यटक स्थळ म्हणून घोषित झालेलं आहे। मग त्यानंतर बदनापूरला येऊन पोहोचलो, चहा वगैरे पिला आणि म्हणलं चला म्हणलं आपण काय करू आता, लवकर जाऊ म्हणलं। तिथं कसं आहे तिथला सीन पाहण्याचा खूप आतुरता आहे म्हणलं यार, खूप दिवस झाले आपण गेलोच नाही तिकडं। कसं आहे भावी वकील होते म्हणलं सोबत, त्याला म्हणलं भाऊ पाऊस चालू वाटतं तिकडे भाऊ, आता आपण ओलं व्हायचे का दिसतो। मग त्यानंतर काय आम्ही येऊन पोहोचलो, म्हणलं चला म्हणलं आता वर पिकअप मारा आणि 4 गिअर 5 गिअर संगत टाका आणि चढा गाडी। असा डाळ होता काही विशेष नाही ना वकील साहेब, म्हणते विशेष वाडा भाऊ ते पाऊस यायच्या रंगात दिसतो म्हणजे चला म्हणलं लवकर लवकर चढा म्हणे गाडी, आता नाही तर आपण ओढलो म्हणलं। चला म्हणलं आता काय करू आपण ओढू, खरं आणि खतरनाक सीन दिसत होता यार। खूप दिवसांना असं क्लायमेट पाहण्याचं हे होता मन होतं, पण मग ते पूर्ण झालं। मग त्यानंतर आम्ही येऊन पोहोचलो, म्हणलं चला म्हणलं काय करू आपण आता मंदिरात जाऊ म्हणलं, दर्शन वगैरे घेऊ म्हणलं आता चला। आणि त्यानंतर काय पाऊस इतका सुरू झाला तर मंदिरात बी जाणं होईना, आम्ही त्या पत्राच्या याच्यात अडकलो ना म्हणलं, इथे अडकलो आम्ही। म्हणलं चला म्हणलं तोपर्यंत आपण आनंद तर घेऊ म्हणलं पावसाचा। इतका पाऊस जोरात चालू होता विशेष नाही ना, इतकं खतरनाक वातावरण झालं त्यात काय म्हणलं दर्शनाला जायचं काय पाऊस उघडत नावाच घेणार राव म्हणलं, काय म्हणलं त्यात म्हणलं झाला एन्जॉय करून घेऊ म्हणलं दर्शक आपण आता। त्यानंतर मग काय तरी पण पाऊस उघडला नाही म्हणलं, चला म्हणलं आपण काय करू आता तसंच जाऊ म्हणलं। मग त्यानंतर आम्ही दर्शन वगैरे घेतले, म्हणलं चला आता एक एक करून दर्शन वगैरे घ्या आणि आपण काय करू आपण जाऊ म्हणलं थोडंसं बाहेर बसू पाहू म्हणलं पाऊस उघडला की नाही। पाऊस काय म्हणलं उघडन तर उघडायचं नावच घेणार ना, आणखी जोरात सुरू झाला तो खतरनाक म्हणजे। मग त्यानंतर काय म्हणलं चला म्हणलं आता काय, त्यानंतर पाऊस उघडा पण 5-10 मिनिटानंतर म्हणलं चला म्हणलं उजूक पाऊस येण्याच्या आधी आपलं फोटोशूट वगैरे करू म्हणलं, आपण काय करू आता खाली जाऊ म्हणलं थोडा वेळ कसं आहे फोटोशूट वगैरे करू आणि कसं आहे। मग त्यानंतर आम्ही आलो लोकेशनला, म्हणलं चला आता काय म्हणलं तुम्ही फक्त पोच द्या म्हणलं, दानादम फोटो काढतो आणि खतरनाक मध्ये फेमस करून टाकतो तुम्हाला म्हणलं। चला म्हणलं आता करून देण्यात राहिलं आणि ते वकील साहेब आणि चुलबुल पांडे आपली काही ओळख द्यायची कामच नाही। मग काय फोटोशूट वगैरे झाला आम्ही, चला म्हणलं कसं आता पाऊस पाणी येईन म्हणलं, चला म्हणलं लवकर आपल्याला जाणं आहे म्हणलं वापस आता शेवट म्हणलं एक निसर्गाचा आनंद घेऊ म्हणलं यार। पण काय म्हणलं खूप भारी वाटायला लागलं म्हणलं यार, असं क्लायमेट पाहिजेच म्हणलं यार। असं क्लायमेट पाहिल्यावर माइंड कसं फ्रेश होऊन जातं माणसाचं कसं आहे। त्यामुळे मग त्यानंतर आम्ही काय निघालो मग घराकडे जाण्यासाठी। आणि तुम्ही ते सोडून राव, तुम्हाला कसं आहे आपलं मिनी ब्लॉग आवडला असेल लाईक फॉलो आणि कमेंट करायला विसरू नका। आणि त्यानंतर भेटूया आपल्या पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये।